आपलं डिजांगो फोल्डर ओपन करतो. डिजांगो मध्ये मी घेतो आता 10/11/10/12 सॉरी डे 12 ठीक आहे. डे 12 CMD स्टार्ट करतो. डे 12 ची CMD केली. पहिली कमांड काय py -m vnv आणि env एन्व्हायरमेंट केलं क्रिएट. एन्व्हायरमेंट झालं आपलं क्रिएट. ठीक आहे. आता त्याला ऍक्टिव्हेट करतो. env /scripts/activate नंतर pip install डिजांगोला इन्स्टॉल केलं. ठीक आहे. आपला डिजांगो इन्स्टॉल झाला. मी त्याचा प्रोजेक्ट स्टार्ट करतो. ठीक आहे. डिजांगो -admin स्टार्ट प्रोजेक्ट. ठीक आहे. त्याला नाव देतो लॉगिन लॉगआउट. परत लॉगिन लॉगआउट. ठीक आहे. एल कॅपिटल करतो लॉगिन लॉगआउटचा. नंतर कोड स्पेस डॉट cd लॉगिन लॉगआउट. ठीक आहे. आता मी करतोय ॲप इन्स्टॉल. ठीक आहे. स्टार्ट ॲप. आता ॲपचं नाव देतो मी माय ॲप. ठीक आहे. py मॅनेज डॉट py रन सर्वर. ठीक आहे. केलं. लिंक करतो ओपन. ठीक आहे. लिंक झाली माझी ओपन. ठीक आहे. ठीक आहे. आता ब्राउझरला आपलं माझा आउटपुट आलं. ठीक आहे. आज जातो सेटिंग्सला क्लिअर करतो. लॉगिन लॉगआउट मध्ये आलो. सेटिंग्स. ठीक आहे. इन्स्टॉल ॲप मध्ये आलो. इन्स्टॉल ॲप मध्ये टाकलं माय ॲप. ठीक आहे. नंतर टेम्पलेट क्रिएट करतो. DIRS मध्ये सिंगल कोड मध्ये टेम्पलेट. ठीक आहे. आता टेम्पलेटचा फोल्डर पण बनवतो. न्यू फोल्डर. ठीक आहे. फोल्डर बनवला. ठीक आहे. आता माझं सेटिंगचं काम क्लिअर झालं. ठीक आहे. आता मी काय करतो URL ओपन करतो. ठीक आहे. आधी ह्याला इम्पोर्ट करून घेतो फ्रॉम माय ॲप. इम्पोर्ट व्ह्यूज. व्ह्यूजला इम्पोर्ट करून घेतला. एक एम्प्टी पाथ बनवतो. कोमा व्ह्यूज डॉट होम नावाचा. ठीक आहे. पाथ बनवला. आता व्ह्यूज ओपन करतो. व्ह्यूज फाईल ओपन केली. ठीक आहे. आता एक फंक्शन बनवतो होमसाठी. ठीक आहे. रिक्वेस्ट. ठीक आहे. रिटर्न रेंडर. ठीक आहे. त्यामध्ये रिक्वेस्ट देतो डबल कोड मध्ये होम डॉट HTML. ठीक आहे. रिटर्न रेंडर. आता एक फाईल बनवतो होम डॉट HTML नावाची. आता ती फाईल आपल्याला कशात बनवायची टेम्पलेट फोल्डर मध्ये. न्यू फाईल होम डॉट HTML फाईल बनवली. ठीक आहे. आता ह्याच्यात मी लिंक क्रिएट करतो
आधी H1 मी टाकतो. H1 मध्ये वेलकम टू होम पेज, वेलकम टू होम पेज. ठीक आहे. आता वेलकम टू होम पेज. आता माझं रिफ्रेश करून बघतो, माझं आउटपुट आलं वेलकम टू होम पेज. मला आता इथे लिंक क्रिएट करायची आता. ठीक आहे. पहिली लिंक क्रिएट करतो, ठीक आहे, आपली फॉर्मसाठी राहील, रजिस्टरसाठी. ठीक आहे. ते आतमध्ये बटन घेतो. रजिस्टर नाव. ठीक आहे. HREF मध्ये लिंक क्रिएट करतो, स्लॅश रजिस्टर. रजिस्टर नावाची मी लिंक क्रिएट केली. ठीक आहे. आणि रिफ्रेश केलं ब्राउझरला, माझं बटन आलं रजिस्टर नावाचं. ठीक आहे. नो पेज फॉर्म, कारण मी आता पेजेस क्रिएट केलेला नाही. ठीक आहे. पेज क्रिएट करतो मी आता रजिस्टरचं. आलो URLs मध्ये. URLs मध्ये एक एम्प्टी पाथ बनवते. ठीक आहे. रजिस्टर स्लॅश कॉमा व्ह्यू डॉट रजिस्टर. ठीक आहे. लास्टला एक कॉमा देतो. आलो व्ह्यूज मध्ये. आता व्ह्यूज मध्ये पण मी काय करतो, सेम रजिस्टरचा फंक्शन बनवतो. रजिस्टरचा फंक्शन बनवला. आता रजिस्टरचा फंक्शन बनवत मला पण ती पण काय लागते, एक HTML फाईल लागते रजिस्टरची. ठीक आहे. रजिस्टर डॉट HTML एक फाईल बनवतो टेम्पलेट मध्ये. ठीक आहे. न्यू फाईल रजिस्टर डॉट HTML. ठीक आहे. फाईल बनवली. ठीक आहे. आता तिथं माझा काय राहील, पुन्हा फॉर्म राहील. ठीक आहे. H1 मध्ये टाकतो. ठीक आहे. रजिस्टर नाव, रजिस्टर नाव. ठीक आहे. रिफ्रेश केलं, माझं पेज आलं रजिस्टर नाव. आता मला काय फॉर्म क्रिएट करायचे, ज्याने की मी रजिस्टर करू शकतो. ठीक आहे. एक फॉर्म टॅग घेतो. ठीक आहे. त्याला ॲक्शन देतो, सेव्ह रजिस्टर. ठीक आहे. स्लॅश सेव्ह रजिस्टर. सेव्ह रजिस्टर नावाचं एक त्याला मेथड पण देतो, मेथड पोस्ट. ठीक आहे. आणि CSRF टोकन. आता मेथड पोस्ट आहे, त्या टायमाला आपल्याला काय यूज करावं होतं, CSRF टोकन यूज करावं होतं सिक्युरिटीसाठी. ठीक आहे. CSRF टोकन, CSRF टोकन टाकलं. ठीक आहे. आता मी काय करतो, बनवतो फॉर्म. ठीक आहे. युजर नेम. ठीक आहे. युजर ID पण बनवू शकतो, युजर नेम पण. ठीक आहे. इनपुट घेतो, टाईप टेक्स्ट नेम. नेम मध्ये टाकतो युजर नेम. ठीक आहे. दुसरी फील्ड घेतो, युजर मोबाईल. युजर मोबाईल. ठीक आहे. इनपुट टाईप नंबर. ठीक आहे. नेम युजर मोबाईल, युजर मोबाईल. ठीक आहे. लास्टला देतो BR टॅग. ठीक आहे. कॉपी केले,
आपण br टॅग देतो. ठीक आहे. नंतर घेतो युजर ईमेल. ठीक आहे. इनपुट टाइप ईमेल. ठीक आहे. नेम देतो युजर ईमेल. ठीक आहे. br टॅग दिले. ठीक आहे. आता घेतो युजर पासवर्ड. ठीक आहे. इनपुट टाइप पासवर्ड. ठीक आहे. नेम देतो त्याला. ठीक आहे. युजर पासवर्ड. ठीक आहे. लास्टला आता बटन. ठीक आहे, ज्याने की आपलं सेव्ह होईल. ठीक आहे. बटन दिलं. ठीक आहे. रजिस्टर. ठीक आहे. आता बटन दिले. ठीक आहे. आता माझा काय झाला फॉर्म क्रिएट झाला. मी चेक करतो माझा काय झाला फॉर्म आला. ठीक आहे. पासवर्ड पण आहे. ठीक आहे. आता हा माझा काय ऑलरेडी मी काय केलं सेव्ह केलं, त्यामुळे त्याच्या थ्रू तो काय कुठे येतो इथं. ठीक आहे. युजर नेम, युजर मोबाईल, युजर ईमेल आणि युजर पासवर्ड. ठीक आहे. आता मी काय करतो, रिफ्रेश केलं. ठीक आहे. आता मी त्याला सेव्ह करतो. कॉपी केलं. URLs मध्ये तो पाथ बनवतो. पाथ बनवला. यूज मध्ये आलो. एक फंक्शन बनवतो सेव्ह रजिस्टर नावाचा. त्याला रिक्वेस्ट दिली. ठीक आहे. रिटर्न करतो. ठीक आहे. रिटर्न HTTP रिस्पॉन्स. रिस्पॉन्स मध्ये देतो डेटा सेव्ह. डेटा सेव्ह. ठीक आहे. HTTP रिस्पॉन्सला इम्पोर्ट करून घेतो. ठीक आहे. केलं. आता जसं मी क्लिक करेन. ठीक आहे. माझं काय झालं डेटा सेव्ह. ठीक आहे. आता मी जस्ट एम्प्टी फिल केलं. ठीक आहे. आता मला काय करायचं मॉडेल बनवा. तर मॉडेल मला गरजेचे तर डेटा जर सेव्ह करायचं असं मला लागतील मॉडेल्स. ठीक आहे. क्लास बनवतो. क्लास अकाउंट नावाचा. अकाउंट मॉडेल. अकाउंट मॉडेल. ठीक आहे. मॉडेल्स डॉट मॉडेल. ठीक आहे. आता जे आपल्या फील्ड्स येतात. ठीक आहे. आता पहिली फील्ड कोणती आपली रजिस्टर. पहिली फील्ड काय आपली युजर नेम आहे, युजर मॉब सेकंड आहे. सिलेक्ट करू तुला ॲट टाइम. कॉपी केले. आलो मॉडेल्समध्ये. ठीक आहे. मॉडेल्समध्ये आलो. ठीक आहे. इक्वल्स मॉडेल डॉट. ठीक आहे. कॅरफिल. त्याला मॅक्स लेन देतो. किती दिली 100 ची दिली. ठीक आहे. इनफ आहे आता. ठीक आहे. इक्वल्स मोबाईलला मॉडेल्स डॉट कॅरफिल. ठीक आहे. मॅक्स लेंथ 15 इनफ. ठीक आहे. इक्वल्स मॉडेल डॉट ईमेल फील्ड. ईमेल फील्ड दिली. आता ईमेल फील्ड तुमची किती असू शकते त्याला काही अडचण नाही आहे. ठीक आहे. मॉडेल्स डॉट. ठीक आहे. याला पण मी काय देतो कॅरफिल देतो. ठीक आहे. कॅरफिल मॅक्स लेंथ देतो
100. ठीक आहे, 100 पर्यंत आता त्याला फील्ड देईल मॅक्स. ठीक आहे, आता मी काय करतो, मॉडेल इम्पोर्ट कशी करून घेतो. ठीक आहे, पी वाय मॅनेजर पी वाय मेक मायग्रेशन. मायग्रेशन झाला माझा मॉडेल क्रिएट, तर मायग्रेट करतो. मायग्रेट केलं. ठीक आहे, झालं माझं मायग्रेशन त्याला रन केलं. ठीक आहे, आता मी काय करतो, तो डेटा आलेला आहे तो काय करतो, सेव्ह करतो. ठीक आहे, ACC. ठीक आहे, इकडून मॉडेल्स डॉट क्विक फिक्स थ्रू त्याला इम्पोर्ट पण करून घेतो. ठीक आहे, हे आपलं कोणतं अकाउंट मॉडेल. ठीक आहे, अकाउंट मॉडेल. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये कोणता डेटा आलेला आहे आपल्या मॉडेल्समध्ये, युजर नेम आहे, नेम इक्वल रिक्वेस्ट डॉट कशामध्ये आला तो, पोस्टमध्ये डेटा आलेला आहे आपला, टोटल पोस्ट ऑफ युजर नेम. ठीक आहे, लास्टला कोमा. ठीक आहे, तसं आपलं कशात आलेला अजून, युजर मोबाईल. ठीक आहे, युजर मोबाईल. ठीक आहे, तिसरं आहे आपलं ईमेल. ठीक आहे, ठीक आहे, आणि चौथा आहे आपला पासवर्ड. ठीक आहे, काय झालं आपला सगळा डेटा आला, त्याला काय करतो मी सेव्ह करतो, AC डॉट सेव्ह. ठीक आहे, डेटा काय केला, सेव्ह केला. ठीक आहे, तर मी टेबलमध्ये पण प्रिंट करून देतो. ठीक आहे, टेबलमध्ये प्रिंट आहे, मी आता काय करतो, एक ठीक आहे एक URL बनवतो. ठीक आहे, म्हणजे काय माझं काय तो डेटा आहे. ठीक आहे, तो टेबलमध्ये प्रिंट करून देतो मी त्याला. रजिस्टर नाव ते करतो लिस्ट. ठीक आहे, ऑल अकाउंट लिस्ट बटन नाव होतं. ऑल डेटा करतो सिंपल. ठीक आहे, ऑल डेटा. ठीक आहे, माझं बटन आलं चेक करतो मी, बॅक आलो, आलं माझं बटन. ठीक आहे, होम पेजवर आलो. आता दोन्ही ते बटन आलेले माझे असे एका पुढे एक आलेले, तर जॉईन. ठीक आहे, त्यांना देतो BR टॅग. ठीक आहे, नंतर ठीक आहे, ऑल डेटा मध्ये चेक करतो. ठीक आहे, लिस्ट URL मध्ये आलो, आता URL बनवतो मी आधी. ठीक आहे, लिस्ट लिस्ट नावाची URL मध्ये आलो, मध्ये फंक्शन बनवतो. ठीक आहे, LIST लिस्ट नावाचा एक फंक्शन बनवला. ठीक आहे, लिस्ट डॉट HTML ची फाईल बनवतो. तर मला फाईलची गरज आहे. ठीक आहे, तर मला टेबल प्रिंट करायचं मला फाईल लागणार आहे. ठीक आहे, आधी काय करू मी, लिस्ट डॉट HTML मध्ये टेबल बनवतो. आधी H1 मध्ये टाकतो. ठीक आहे, ऑल अकाउंट लिस्ट किंवा डेटा. आता टेबल क्रिएट करतो, टेबलला बॉर्डर देतो, बॉर्डर 1. ठीक आहे, विड्थ देतो त्याला. ठीक आहे, विड्थ दिले 100%. ठीक आहे, आता टेबलमध्ये पहिलं काम काय आपलं TR टेबल रो.
टेबल रो मध्ये आपला असतं TH, टेबल हेडिंग. ठीक आहे, पहिले येतो एस सिरियल नंबर, डॉट NO सिरियल नंबर दिला. ठीक आहे, नंतर आपलं युजर नेम. ठीक आहे, नंतर आपलं युजर मोबाईल. ठीक आहे, नंतर आपलं काय युजर ईमेल. ठीक आहे, नंतर आपलं युजर पासवर्ड. ठीक आहे, युजर पासवर्ड घेतला आपण. माझा काय झाला, टेबल क्रिएट झाला. ठीक आहे, मी आलो ब्राउझरला, रिफ्रेश केलं, ऑन डेटामध्ये आलो, माझं काय झालं, टेबल क्रिएट झाला. ठीक आहे, आणि आता माझं काय झालेलं आहे, टेबल आलेला आहे. ठीक आहे, आता मी आता तिकडून डेटा घेऊन येतो. ठीक, व्ह्यूज नाही आलो, कशा आणायचं मला, लिस्टवर ली.html. ठीक आहे, एक अकाउंट नावाचं AC नावाचं एक व्हेरिएबल बनवलं. ठीक आहे, मॉडेल्स डॉट, आपलं कोणतं मॉडेल आहे, अकाउंट मॉडेल डॉट ऑब्जेक्ट डॉट ऑल, डेटा घेतला. ठीक आहे, तो ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करतो, OBJ इक्वल्स डबल कोडमध्ये. ठीक आहे, नॉट ACC. ठीक आहे, डेटा आला. ठीक आहे, त्याला पास करून देतो ऑब्जेक्ट थ्रू. ठीक आहे, माझा डेटा आता मी काय केला, पास केला. ठीक आहे, list.html मध्ये. ठीक आहे, आलो list.html मध्ये, फॉर लूप स्टार्ट करतो. फॉर I इन ACC. ठीक आहे, तर एंड पण करतो फॉरचा, END फॉर. ठीक आहे, एंड केला फॉरचा. आता त्याच्या आत TR स्टार्ट करतो, टेबल रो. ठीक आहे, नंतर TD. ठीक आहे, TD मध्ये मी आधी काउंटर स्टार्ट देतो, फॉर लूप डॉट काउंटर. ठीक आहे, नंतर आहे आपलं I डॉट. ठीक आहे, आपलं काय युजर नेम, ठीक आहे, नंतर युजर मोबाईल. ठीक आहे, आता रिफ्रेश करतो ब्राउझरला. ठीक आहे, आपला डेटा आलेला नाही अजून, आपण काय केलं, अजून फिलच नाही केला डेटा, त्यामुळे आपला डेटा आलेला नाहीये. ठीक आहे, नंतर युजर मोबाईल, नंतर युजर ईमेल. ठीक आहे, युजर ईमेलच्या नंतर युजर पासवर्ड आहे. ठीक आहे, आता मी काय करतो, एक डेटा फिल करतो. ठीक आहे, आलो रजिस्टरवर आलो. ठीक आहे, रजिस्टरवर टाकलं 80. ठीक आहे, मोबाईल नंबर टाकतो 90 22 57 67 टाकला. ठीक आहे, युजर ईमेल टाकतो. ठीक आहे, पासवर्ड पण टाकतो 57 67. ठीक आहे, रजिस्टर केलं, माझा डेटा काय झाला, सेव्ह झाला. रिफ्रेश केलं, बॅक आलो. ठीक आहे, ऑल डेटावर आलो. ठीक आहे, तर माझा काय झाला, डेटा सेव्ह झाला. ठीक आहे, आता मी जे डेटा सेव्ह येतं, ठीक आहे, त्याला मी काय करतो, रिडायरेक्ट करून देतो. मला डेटा सेव्ह रिस्पॉन्सची गरज नाही आता. ठीक आहे, रिटर्न रिडायरेक्ट. ठीक आहे, रिडायरेक्ट कोणत्या पेजवर करतो, आपलं रजिस्टरच्या. ठीक आहे, स्लॅश रजिस्टर. ठीक आहे, रिडायरेक्टला इम्पोर्ट करून घेतो क्विक फिक्स थ्रू. ठीक आहे, झालं माझं रजिस्टर रिडायरेक्ट. ठीक आहे, आता मला काय करायचं, आता रजिस्टर तो फॉर्म क्रिएट झाला, माझा डेटा पण आला. आता मला काय लॉग इन फॉर्म क्रिएट करायचा आहे. ठीक आहे, लॉग इन फॉर्म क्रिएट करा, मला त्याची पण एक URL बनवावं लागेल. ठीक आहे, बॅक घेतला. ठीक आहे, बटन पण बनवतो त्याचं एक, होम पेजवर आलो. ठीक आहे,
इधर देता हूँ, ठीक है, लॉग इन, ठीक है, लॉग इन नाउ, लॉग इन नाउ, ठीक है, ठीक आहे. बटन पण आलं. आता मग बटनला BR टॅग देतो 2, ठीक आहे, ठीक आहे, आलं लॉग इन नाववर, ठीक आहे. आता ती लॉग इन आहे, ठीक आहे, त्याला पाथ बनवतो आधी, ठीक आहे. लॉग इन पाथ बनवला, ठीक आहे. आलो आता व्ह्यूजमध्ये काय बनवतो, एक फंक्शन बनवतो लॉग इन करण्यासाठी, ठीक आहे. डेफ लॉग इन रिक्वेस्ट दिली, ठीक आहे, रिटर्न करतो, रिटर्न रेंडर, ठीक आहे, त्याला रिक्वेस्ट दिली, ठीक आहे, आणि लॉग इन डॉट HTML. आता मला काय करणार आहे, त्याचा फॉर्म लागणार आहे, ठीक आहे, लॉग इनचा, ठीक आहे. मी एक फाईल बनवतो, फाईल बनवली, ठीक आहे. आता याच्यामध्ये टाकतो इथं हेडिंग, लॉग इन नाव, ठीक आहे. आता एक फॉर्म क्रिएट करतो, ठीक आहे. फॉर्म क्रिएट केला, ठीक आहे, त्याला देतो ॲक्शन, ठीक आहे. त्याची डू लॉग इन नावाचे एक URL बनवतो, ठीक आहे, स्लॅश डू लॉग इन, ठीक आहे, स्लॅश मेथड देतो, मेथड पोस्ट, ठीक आहे. त्याला परत आपलं जी CSRF टोकन आहे ती पण देतो त्याला, टोकन CSRF टोकन, ठीक आहे. आता मला कोणत्या कोणत्या फील्ड घ्यायचे, एक तर मोबाईल घ्यायचा आहे आणि पासवर्ड, ठीक आहे. युजर मोबाईल, ठीक आहे. इनपुट घेतो, ठीक आहे, इनपुट टाईप नंबर, ठीक आहे. परत नेम घेतो, ठीक आहे. नेम काय आता युजर मोबाईल, ठीक आहे. BR टॅग देतो 2, ठीक आहे. दुसरी फील्ड कोणती आपली, युजर पासवर्ड, पासवर्ड, युजर पासवर्ड, ठीक आहे. इनपुट टाईप पासवर्ड, ठीक आहे. आणि नेम देतो युजर पासवर्ड, ठीक आहे. 2 BR टॅग देतो आपण, ठीक आहे. आणि बटन देतो, ठीक आहे. बटन लॉग इन, ठीक आहे. झाला माझा फॉर्म क्रिएट. आता मी चेक करतो फॉर्म आला का, लॉग इन नावावर आलो, ठीक आहे. आता माझा काय झाला, फॉर्म आला, ठीक आहे. तिथे माझा काय मोबाईल आणि पासवर्ड. आज मला लॉग इन कशावर करायची, मोबाईल नंबरवर आणि पासवर्ड, ठीक आहे. आता मी एक URL बनवतो, ठीक आहे. ठीक आहे, डू लॉग इन नावाचे व्ह्यूजमध्ये आलो, व्ह्यूजमध्ये फंक्शन बनवतो, ठीक आहे. डेफ डू लॉग इन रिक्वेस्ट रिटर्न, ठीक आहे. रिटर्न देतो HTTP रिस्पॉन्स, ठीक आहे. लॉग इन सक्सेस, लॉग इन सक्सेस,
लॉग इन सक्सेस असा मेसेज दिला आम्ही. आता जस्ट क्लिक करतो, माझा रिप्लाय दिला त्यांनी लॉग इन सक्सेस. आता मी त्याला कम्पेअर नाही केलं, जे ओल्ड डेटा तो डेटा काय आणलेला नाही. ठीक आहे, आता मला ते काय करायचे, कम्पेअर करायचं आहे. ठीक आहे, पण कशा थ्रू आणायचा पूर्ण डेटा, तो मॉडेल थ्रू. ठीक आहे, जो आपला डेटा मॉडेलमध्ये स्टोर आहे, ठीक आहे, तो घेऊन यायचा. इथपर्यंत क्लिअर. ऑनलाईन मेंबर्स आलो मी डो लॉग इनवर. ठीक आहे, आता इथे मला कम्पेअर करायचं, ठीक आहे, जुना पासवर्ड आहे, सॉरी जे आपले रजिस्टर केला तो मोबाईल नंबर आणि पासवर्ड कुणासोबत जे आपण जे एंटर करणार आहे तो, आणि हा काय करायचं ते कम्पेअर करायचं. दोन्ही सेम असेल तर आपल्याला काय करणार, तो लॉग इन करणार, नाहीतर फेल. ठीक आहे, आता तो कसा डेटा आणायचा आपल्याला, तो फिल्टर मधून तो डेटा आणायचा, फिल्टर करायचा त्याला. ठीक आहे, इक्वल्स जो डेटा आणायचा ते मॉडेल्स डॉट, आता कोणतं मॉडेल आपलं अकाउंट मॉडेल आहे. ठीक आहे, डॉट फिल्टर डॉट ऑब्जेक्ट्स डॉट फिल्टर. ठीक आहे, तो डेटा आता काय करणार, फिल्टर करणार. ठीक आहे, ते आपलं कोणता युजर नेम, सॉरी युजर मोबाईल आणि युजर पासवर्ड सोबत. ठीक आहे, युजर पासवर्ड, सॉरी युजर आधी मोबाईल घेतो. ठीक आहे, युजर मोबाईल कम्पेअर करायचं कोणासोबत, जो आता डेटा आलेला आहे कोणाकडून, ह्याच्या थ्रू मॉडेलमध्ये, हा डेटा मॉडेलमधला असतो. ठीक आहे, आणि आपण तो फिल केलेला आहे. ठीक आहे, आपण हे करताना लॉग इन करताना तो डेटा रिक्वेस्ट डॉट पोस्ट ऑफ कशामध्ये आला येतो, युजर मोबाईल. ठीक आहे, ठीक आहे, डेटा आणला. ठीक आहे, आता तसा कुणाचा आणलाय आपण, पासवर्ड युजर पासवर्ड, युजर मोबाईल आणि युजर पासवर्ड. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, आता डेटा आला. आता मला काय करायचं त्याला, इफ कंडिशन मध्ये देत आपण, जर दोन्ही जर मॅच जर झाले, ठीक आहे, तर तो लॉग इन करणार, नाही तर एल्स पार्ट इफ एल्स करणार तुला. ठीक आहे, इफ मध्ये देतो आपण त्याला आधी इफ. ठीक आहे, इफ मध्ये जी आपण लेन चेक करणार. ठीक आहे, लेन जरी कोण जर मोबाईल नंबर जर ते कोण जर 10 डिजिटचा आला, तरी जर जर तू जर 9 डिजिट जर टाकले, त्याची लेंथ मॅच होणार आहे का, तिकडून लेंथ आलेली 10, तू टाकली 9, 9 आणि 10 मॅच होत नाहीत, आपल्याला दोन्ही पण मॅच करावं लागते. ठीक आहे, त्यामुळे ते लेंथ फंक्शन यूज होतो. ठीक आहे, लेंथ कशात आली आपली, अकाउंट. ठीक आहे, ठीक आहे, त्याची लेंथ किती पाहिजे आपल्याला, ग्रेटर इक्वल 0. ठीक आहे, 0 पेक्षा जास्त लेंथ नाही, दोन्ही मॅच सेम पाहिजे. ठीक आहे, म्हणून त्याला हे देणार आपण, रिक्वेस्ट डॉट, ते आता आयडी कशात सेव्ह होते आपली, सेशन मध्ये. ठीक आहे, सेशन मध्ये केली, रिक्वेस्ट डॉट सेशन. ठीक आहे, तिकडून जी आयडी घेणार आहे. ठीक आहे, लॉग इन आयडी. ठीक आहे, जसे आपण बघितलं होतं आयडी. ठीक आहे, इक्वल अकाउंट मतलब एस आपला. ठीक आहे, एस मध्ये आपला आयडी 0 सेम पाहिजे मग. ठीक आहे, डॉट आयडी. ठीक आहे, आयडी आली. ठीक आहे, जर ही आयडी जर मॅच जर झाली, ठीक आहे, तर आपण काय करणार, प्रिंट रिस्पॉन्स देतो. ठीक आहे, रिटर्न HTTP रिस्पॉन्स लॉग इन सक्सेसफुली. तर ही जर मॅच जर नाही झाली, तर ठीक आहे, तर आपण एल्स एल्स पार्ट यूज करतो आता. ठीक आहे, एल्स मध्ये लॉग इन फेल. ठीक आहे, जर लॉग इन सक्सेस नाही झाले, तर दुसरा ऑप्शन काय आपल्याला, लॉग इन फेल्ड आहे.
ठीक आहे. मग त्याला आता सेव्ह करूत आपण. ठीक आहे, बघू ट्राय करू. ठीक आहे, आता रजिस्टर केलेला आहे माझा डेटा ऑलरेडी आहे. ठीक आहे, ऑल डेटामध्ये शो होत असेल. ठीक आहे, आता लॉग इनवर जातो मी. ठीक आहे, आता बिना लॉग इन नंबर टाकता माझं काय झालं, लॉग इन फेल आलं. ठीक आहे, आता मी नंबर टाकतो. माझा नंबर होता 90 22 58 57 67. ठीक आहे, पासवर्ड पण तोच होता. ठीक आहे, 90 22 58 57 67 हा माझा पासवर्ड आहे. ठीक आहे, काय झालं, लॉग इन सक्सेस झालं. जर माझ्याकडून जर मोबाईल नंबर जर चुकला, आता त्याची लेंथ किती झाली, 9 झाली. आपण मी स्टोअर करताना किती लेंथ केली, 10 स्टोअर केली. लॉग इन फेल. ठीक आहे, ठीक आहे, आता आपण करू लॉग आउट. ठीक आहे, ठीक आहे, आता लॉग आउटचं एक फंक्शन बटन बनावं लागलं मला. होम डॉट एच टी एम एल आलो. ठीक आहे, लॉग इन. ठीक आहे, तसं लॉग आउट. ठीक, लॉग आउट केलं. ठीक आहे, लॉग इन, लॉग आउट. ठीक आहे, लॉग इन लॉग आउट बटन बनवलं. ठीक आहे, आणि रिफ्रेश केलं, लॉग आउट बटन आलं माझं. ठीक आहे, त्याची जी यू आर एल आहे, ठीक आहे, लिंक जी बनवली ती यू आर एल मध्ये आलो. ठीक आहे, एक पाथ बनवतो. पाथ. ठीक आहे, लॉग आउट स्लॅश कोमा व्ह्यूज डॉट व्ह्यू डॉट लॉग आउट. ठीक आहे, आता त्याचं फंक्शन बनवतो. ठीक आहे, डेफ रिक्वेस्ट सॉरी लॉग आउट रिक्वेस्ट दिली. ठीक आहे, रिटर्न केलं, एच टी टी पी रिस्पॉन्स मध्ये देतो लॉग आउट सक्सेसफुली. लॉग आउट सक्सेसफुली सक्सेस. ठीक आहे, लॉग आउट सक्सेस असं मेसेज दिला मी. ठीक आहे, आलं ब्राउझरला रिफ्रेश केलं, लॉग आउटवर क्लिक केलं, माझं लॉग आउट सक्सेस झालं. ठीक आहे, पण रिअलमध्ये लॉग आउट सक्सेस झालं ते नाही झालं. आपल्याला त्याला त्याची आय डी आलेली त्याला काय करायची, डिलीट करायचं. त्यामुळे आपण एक डेल फंक्शन यूज करतो. ठीक आहे, कशात आपली आय डी आलेली सेशन मध्ये आपण स्टोअर केलेली नाही ती. सेशन सेशन मध्ये जी आपली आय डी आलेली. ठीक आहे, लॉग इन आय डी. ठीक आहे, ठीक आहे, रिक्वेस्ट डॉट सेशन. ठीक आहे, आता ही आय डी आलेली, या आय डी काय केलं मी, डिलीट केलं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता मी काय करतो, त्याला रिडायरेक्ट करून देतो. ठीक आहे, पण त्याच्या आत मी काय करतो, एक होम पेजला कंडिशन टाकतो. होम पेजला काय करतो, एक कंडिशन टाकतो. जर लॉग इन झालं, मी डायरेक्ट होम पेजला लॉग इन आपण जी लिंक क्रिएट करतो. ठीक आहे, ओपन करायला जातो. ठीक आहे, ते ओपन करायच्या आधी आपल्याला काय पासवर्ड टाका, तर तुम्हाला होम पेजमध्ये एंट्री भेटेल. नाहीतर लॉग इन करून या. ठीक आहे, इफ कंडिशन टाकतो इथं. ठीक आहे, इफ जी आपली लॉग इन आय डी, ठीक आहे, ती जर मॅच जर झाली तर सक्सेस. तरच आपल्याला रेंडर कुणा करणार, तो होम डॉट एच टी एम एल करणार. लॉग इन आय डी. ठीक आहे, इन रिक्वेस्ट डॉट सेशन. ठीक आहे, तर रेंडर कुणाला करणार, तो होम डॉट एच टी एम एल ला. ठीक आहे, आता एल्स पार्ट.
एल्स एल्स कोणाला करणार तो डायरेक्ट रिडायरेक्ट करून देणार त्याला. ठीक आहे, जस्ट रिडायरेक्ट रिडायरेक्ट. ठीक आहे, रिक्वेस्ट त्याला रिडायरेक्ट करून देतो. रिडायरेक्ट कोणाला करायचं आता? ठीक आहे, रिडायरेक्ट लॉग इनच्या पेजवर. ठीक आहे, तो लॉग इन करून या. तर तुला एंट्री कुठे भेटणार? कुठे भेटणार त्याला? लॉग इन करून जर आला तर होम पेजवर एंट्री भेटेल. पासवर्ड तिकडे टाकला तर तुला होम पेज, जर नाही तर तू डायरेक्ट लॉग इन करून ये. लॉग इन पेज झालं तर तुला डायरेक्ट कुठे भेटेल? ठीक आहे, रिडायरेक्ट केलं त्याला. ठीक आहे, आता मी आता जस्ट लॉग आउट पण करून देऊ त्याला. ठीक आहे, रिटर्न रिडायरेक्ट जसं मी लॉग आउट करेन. ठीक आहे, तर मला परत कुठं पेस्ट हे करायचं त्याला लॉग इनवर. जर मला परत जर लॉग इन करायचं असेल तर ठीक आहे, आलो रिफ्रेश केलं. ठीक आहे, लॉग आउटवर क्लिक केलं. आता जवळ मी लॉग इन करीत नाही. ठीक आहे, आता किती बॅक आलो. ठीक आहे, जर मी लॉग इन करीत नाही तर तवर तो काय करणार? होम पेजवर मला एंट्री देणार नाही तो. ठीक आहे, जसं मी लॉग इन करेन. ठीक आहे, तर मला कुठं भेटेल? लॉग इन सक्सेसफुली मेसेज आला. ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, तसं इथं लॉग इन केलं. ठीक आहे, तर मला रिडायरेक्ट कशावर करायचं? त्याला होम पेजवर करून द्यायचं आहे. ठीक आहे, होम पेजवर रिडायरेक्ट करून देतो त्याला. रिडायरेक्ट स्लॅशवर. ठीक आहे, रिफ्रेश केलं. ठीक आहे, आता परत एकदा पासवर्ड टाकतो, सॉरी मोबाईल नंबर. ठीक आहे, लॉग इन केलं की मला त्यांनी कुठं रिडायरेक्ट करून दिलं? होम पेजवर. ठीक आहे, आणि जर नाही झालं तर लॉग इन फेल. ठीक आहे, आता मी परत त्याला रिडायरेक्ट कोणत्या पेजवर करतो? जर पासवर्ड जर चुकला, ठीक आहे, तर मला मेसेज नको, रिस्पॉन्स नाही पाहिजे मला. ठीक आहे, मला पाहिजे फ्रेंड रिडायरेक्ट. ठीक आहे, जर माझा जर पासवर्ड किंवा मोबाईल नंबर जर चुकला, ठीक आहे, तर मी लॉग इन करेन. परत त्यांनी मला लॉग इन पेजवर आणून सोडलं. ठीक आहे, जवळ मी माझा मोबाईल नंबर पासवर्ड ठीक आहे बरोबर टाकेन, तर तुम्हाला होम पेजवर नेणार नाही. लॉग इन. ठीक आहे, लॉग इन फेल झालं. ठीक आहे, 90 22 58 57 67. ठीक आहे, ठीक आहे, आता कोणत्या पेजवर आलो मी? होम पेजवर आलो. माझं काय झालं? पासवर्ड आणि हे मोबाईल नंबर तो मॅच झाला. मग त्याने काय केलं? मला रिडायरेक्ट होम पेजवर केलं. मी आता लॉगआउटवर केलं. लॉगआउट केलं की तुम्हाला रिडायरेक्ट कुठं करतोय? होम पेजवर नाही, लॉग इन पेजवर. लॉगआउट केलं त्याने मला लॉग इन पेजवर लॉग इन करून या. ठीक आहे, आता मी जी हे ठीक आहे, आता मी जी ही बनवलेलं आहे. ठीक आहे, रजिस्टर त्या टायमाला मी काय करतोय? रिक्वायर्ड टाकून देतो प्रत्येकाला. ठीक आहे, ज्याने की प्रत्येक वेळेस जर तुम्ही फॉर्म जर फिल करीत असता, ठीक आहे, आणि तुम्ही मी काय एखाद्या दिवशी एमटी पण फिल करतो. ठीक आहे, जस्ट बॅक आलो. ठीक आहे, लॉग इन करतो. ठीक आहे, रजिस्टर केलं. ठीक आहे, माझ्याकडून काय एमटी पण फिल होतो. झाला माझा एमटी फिल. जर मी बॅक येऊन परत जर लिस्टवर चेक केलं करायला गेलो, ठीक आहे, ऑल डेटामध्ये माझं काय झाला? मोबाईल नंबर आणि ईमेल एमटी फिल झाला. ठीक आहे, तर मी काय करतो? त्याला रिक्वायर्ड देत टाकून प्रत्येकाला. ठीक आहे, जर मी आता बॅक आलो परत, ठीक आहे, मला रजिस्टर करायचं आहे, पण मी विदाउट मोबाईल नंबर आणि ईमेल
तर हे करतोय, सेव्ह करतोय. तर तुम्हाला काय सांगतोय, प्लीज फिल दिस फील्ड. तर तो फॉर्म सेव्ह होत नाही. ठीक आहे. तसंच मी रिक्वायर्ड कुणाला टाकतो अजून, लॉग इन पेजवर. ठीक आहे, रिक्वायर्ड आपल्याला पाहिजेच. ठीक आहे. तरच तो काय करतो, लॉग इन करून देते मला, दोन्ही दोन्ही जर टाकले तरच. ठीक आहे. ठीक. आता मी रजिस्टर करत होतो, मला सांगतो रिक्वायर्ड. ठीक आहे. आता मोबाईल नंबर टाकतो मी, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0. ठीक आहे. आणि ईमेल टाकतो, ईमेल ram123@gmail.com. पासवर्ड पण टाकतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0. ठीक आहे. रजिस्टर करू, माझं झालं. ठीक आहे. मी बॅक आलो. ठीक आहे. ठीक आहे, तर परत एकदा लॉग इन करतो. ठीक आहे. 90 22 58 57 67. ठीक आहे. तर माझं झालं लॉग इन. ठीक आहे. मी आता ऑल डेटावर आलो. ठीक आहे. ऑल डेटा माझ्याकडे दोन येतं. ठीक आहे. 1 9 22 आहे मोबाईल नंबर, आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 0. ठीक आहे. पासवर्ड पण तोच आहे. ठीक आहे. मी बॅक आलो, रिफ्रेश केला. ठीक आहे. बॅक आलो. ठीक आहे. आता मी इथं काय करतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0. ठीक आहे. आणि परत काय टाकतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0. ठीक आहे. हा माझा मोबाईल नंबर, हा पासवर्ड टाकला. माझं काय झालं, लॉग इन झालं. कारण माझ्याकडे काय दोन स्टोर आहेत ना. ठीक आहे. माझ्याकडे काय येतं, दोन स्टोर येतं. ठीक आहे. जर डेटामध्ये, ऑल डेटामध्ये जर चेक केलं, ठीक आहे, माझ्याकडे मोबाईल नंबर हा पण येईल, हा पण येईल. त्याने ह्याने पण लॉग इन करून देतो मला, आणि ह्याने पण लॉग इन करून देतो तो. ठीक आहे. तुमचे जर पासवर्ड जर 2 3 जर असले तरी तो लॉग इन करून देणार. पण जर पासवर्ड जर चुकला तो लॉग इन करणार नाही. ठीक आहे.